नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कोपरोली रस्त्यावर अतिक्रमण वाढले, रस्त्यावर अपघाताची भीती। सार्वजनिक बांधकाम विभाग उरण यांच्या अखत्यारीत असलेल्या कोपरोली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे। त्यामुळे दरवर्षी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे। तसेच व्यावसायिकांनी रस्त्यावर मोठमोठे दगड, ज्वलंतशील गॅस सिलेंडर ठेवल्याने प्रवासी वाहनांना अपघात होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे। तरी सार्वजनिक बांधकाम विभाग उरण यांनी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे। JNPA बंदरामुळे उरण परिसरात मोठ्या प्रमाणात गोदामांची संख्या बळावली असून नागरीकरण झपाट्याने वाढत आहे। त्यामुळे कोपरोली रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने कोपरोली रस्त्याचे करोडो रुपये खर्च करून रुंदीकरण करण्याचे काम हाती घेतले। मात्र व्यावसायिकांनी रस्त्यावर मोठमोठे दगड, ज्वलंतशील गॅस सिलेंडर ठेवल्याने प्रवासी वाहनांना अपघात होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे। तरी सार्वजनिक बांधकाम विभाग उरण यांनी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे। कोपरोली रस्त्यावर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढले आहे, त्यामुळे दर दिवशी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे असे असताना या ठिकाणावरील व्यावसायिकांनी आपली मुजोरी कायम ठेवत ज्वलनशील गॅस सिलेंडर तसेच वाहनांना अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने मोठमोठे दगड ठेवण्याचे काम सुरू केले आहे। त्यामुळे अपघात होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे। तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घ्यावा। दीपक पाटील, माजी उपसरपंच, पिरकोन। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण।